गाडीने जर चुकून मार खाल्ला असता का नाही, कालचं उदाहरण सांगतो, चुकून मार खाल्ला असता तर ती काहीतरी कोणतं सांगणार ड्रायव्हर कमी पडला, ह्यानं अशी हाणली तशी हाणली, किंवा बैल सुटला नसता एखादा, म्हणजे सोडणारा नवीन असला, सगळं बदलत जातं. आणि ज्याला आपलं मामा बी कसं सगळ्यांनी मोहिल म्हणा, सगळ्यांनी बैल देते ती गोरगरीब असते, सगळ्यांनी महत्वाचं ते आहे. बाकीचे बैलवाले नाही, कोण नंबरातला बैल असला तरच देते, तसं यांचं काय नसतं. मागणं ओव्हरटेक करून 1 फुटावर 2 फुटात लागली गाडी मागच पडत होती निकालात, गाडी गेली ओव्हरटेक झाली शेमीला. मित्रांनो नमस्कार. काल जे देवाभाऊ केसरी मैदान झालं, मोठं मैदान होतं, तिथं बकासूरची गाडी पळवली, ते आपले अमर ड्रायव्हर वंचित, तर त्यांचा सगळा इतिहास ह्या व्हिडिओच्या मार्फतून जाणून घेऊया. अमर ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. काल देवाभाऊ केसरी झालं, त्यात कुठली कुठली गाडी पळवली? 2 गाड्या पळवल्या काल, बकासूर आणि नांद्या, हा माहिबी आणि बायजा. कशी पाहिली काय बकासूरची गाडी? काल चांगली पळाली गाडी. कसं कसं नियोजन लागलं होतं काय बकासूरचं? नियोजन ते केलं होतं मामाने, हा. आणि परत मला फोन आला रात्री की गाडी हाणायची आहे उद्याच्या या, तर म्हणलं चालतंय. गेलो परत, गाडी पळाली. गट्टाला काही 2च गाड्या होत्या, 3च गाड्या होत्या. मागणं ओव्हरटेक करून 1 फुटावर 2 फुटात लागली गाडी मागच पळत होती निकालात, गाडी गेली ओव्हरटेक झाली. शेमीला आहे ना? हो, गाड्या चांगल्या होत्या सेमीला. फायनलला काय त्याचा विषयच नाही. फायनलला काय पळाली गाडी चांगली. काल 3 फेर तुम्हीच पळवले? हो, 3. माहिबा पण होता ना तुमचा? हो, माहिबी पण. माहिबाचं काय काय झालं? माहिबी जरा सीमेला बैल म्हणजे थोडा असा सुटला, म्हणजे कमी सुटला, तिरका जरा झोला बसला गाडीला, त्यात गाडी थोडी लॉबीटच झाली. त्या दिवशी भावाभावात लढत झाली बकासूर माहिबाच्या, त्या दिवशी तुम्ही होता? हा, होतो की मैदानला गेलो बघा, म्हणजे गाड्या नाही नव्हतं पण होतो मैदान. ती आपली भावाभावात लढत झाली. ती काय त्यांचं काय नसतं. अजून काय काय सांगायला बकासूरच्या गाडीवर बसताय, कसं काय? बैल पळतो त्या बैलाला नाही काय, आणि काय होते जरा चर्चा ही, म्हणजे त्याचं 1-2 आड मार खाल्ली चर्चा करते ते. हो, म्हणजे प्रेक्षक बघणारे हे म्हणा, बैल आता कमी आलाय, सपला आहे, झालंय ते झालं, कमेंट करणार आहे ना. ते बैल नाही सपू शकत लगेच. बैलाला गती आहे का तर आहे, फक्त थोडं पायऱ्या मान कुठं काय तर काय घोटाळे मान झालं तर ती गाडी मार खाते त्याची, नाहीतर त्याच्याकडं चुकी कुठली होऊन अशी मार खाल्लेली नाही. बैल पळतोय तर ते पळतोय आणि 1 नंबर मध्ये पळतोय. फक्त सगळ्यांनी आपलं मामा बी कसं सगळ्यांनी मोहिल म्हणा, सगळ्यांनी बैल देते ती गोरगरीब असते, सगळ्यांनी महत्वाचं ते आहे. बाकीचे बैलवाले नाही, कोण नंबरातला बैल असला तरच देते, तसं यांचं काय नसतं. समजा त्यांच्या भागातलं मैदान आहे, ज्याचा बैल आहे त्याला देते ती बैल बाबा, त्यांनी मागितला तर पळवची ते बैल, त्यांचं कधीच काय नसतं. अरे बाबा, माहिबाचं कसं कसं नियोजन झालं होतं काल? माहिती नियोजन परवा दिवशी झालं होतं. नियोजन काय लय दिवस झालं नव्हतं. परवा दिवशी दैवत सरांचा फोन झाला, मग ते नियोजन झालं होतं पाहिजे अजून. ती म्हणली तिकडे गाड्या नाही, ती बी गाडी राहिली असती फायनलला. गाडी तेवढी लॉबी टच होऊन झोला होऊन परत वर येऊन मागणं आणि 2 नंबर लावताले पुढे जाऊन. माहिबा जसं बघतोय की अमर भाऊ परत पहिल्यासारखं स्पीड लावायला लागलाय माहिबा. बैल पळतोय, फक्त थोडा घोटाळा त्या बैला तसं होते, जरा थोडा घोटाळा काय तर झाला की बिघाडते. नंतर ती पळून गाडी मार खाणारी गाडी नव्हती, बघितला पळून नाही मार, ती जरा घोटाळा काय झाला तरच. माहिबाचा किती दिवसाच्या फरकाने काढतात तरी? माहिबा 10-10 दिवसाच्या. आता बकासूरचं मैदान असलं कधी आधीच फोन येतो अमर भाऊ आपल्याला? आदल्या दिवशी म्हणा, नाही तर आधी 1-2 दिवस नियोजन चाललंय. नियोजन होईल तिकडे जायचं आहे, तयारीतच असायचं. हो, रणजित सरांचा येतो आता. सर बघतात बऱ्यापैकी नियोजन आहे का नाही? सर मामा सगळी त्यांची टीमच त्यांची सगळी आहेत, 3-4 जण त्यांच्या, म्हणजे त्याने पटलं की ती करते. मामा काय म्हणले काल गाडी पळवली? मामांचा नाही काय कॉल आला परत. मामांचा काल फोन आला सकाळ गाडी आपली व्यवस्थित दोरवून महत्वाचं, गाडी राहू दे फायनलला. तर म्हणलं नाही काय टेन्शन मामा, गाडी पळेल चांगली राहील. हा भाऊ, सुरुवात केली तेव्हा बारक्यातच केली तुम्ही आहे ना? जरा प्रवास सांगे कसा कसा होत गेला, काय पहिलं मैदान कुठलं, काय कसं सगळं? पहिलं म्हणजे काय झालं होतं, पहिलं लहानपणी लगेच कोण आता गाडीत बसवते आपल्याला. मग वासरू एक होतं आपल्यापाशी पहिलं, त्याच्यावर हळूहळू शिकत परत जरा बऱ्यापैकी हाणायला लागलो. तिथनं पुढं प्रवास चालू झाला. 2009 ला या नादात आलो. 9, 10, 11, 13 पासून तर चांगल्या गाड्या, 13-14 पासून हाणायला लागलो चांगल्या. बंदीचाच काळ होता ना, मग त्या बंदीच्या काळात महत्वाचं शिकून घेतलं सगळं, आणि चालू झाल्यापासून काय मग 1 नंबरच्या गाड्या आहेत.
सगळं आहे का नाही. हा पण आपण जेव्हा आता बैलगाडी क्षेत्राचा देव म्हणून आपलं बाकासूरला ओळखते सगळी, त्याची जेव्हा गाडी तुम्हाला पहिल्यांदा पळायला भेटली तेव्हा कसा होता विषय तुमचा? शेवटी बैलगाडी क्षेत्रातला देवच आहे ना तेव्हा. हा. आता कसं मी जेव्हा गाडी म्हणजे शिकलो तेव्हा मोठा लक्ष बी पळत होता. हा हा फक्त तेव्हा लगेच कोण आपल्याला म्हणजे त्या मोठ्या शेवटी ते बी बैलगाडी क्षेत्राला देवच आहे देवच, पहिला. हा. हा. मग त्याच्यावर सहसा आपला काही कधी योगायोग आला नाही, पण शेव तरी बैल आपण पळवला. म्हणजे खुद्द टार्गेट कवा तरी बसणार बघा 100% डोक्यात होतच आपले एक नंबरचा ड्रायव्हर होयाचं आपण. आणि ते साध्य झालं. पहिल्यांदा कधी चान्स भेटला आपल्याला बाकासूरच्या गाडीवर बसायला? त्या ह्याला बारामती शिरसुपला मैदानात पोपटरावून ती पळाली होती गाडी, हा. तेव्हा पहिला चान्स भेटला. कशी वाटली तेव्हा? कसा वाटला बाकासूर पहिल्यांदा तुम्ही बाकासूरच्या गाडीवर बसला? म्हणजे बैल पळतो बैलाच काय नाही, हा. स्पीड आहे. फक्त कसं असतं ते नशिबात बी लागतं ज्याच्या हाणायला. बरेच ड्रायव्हर आता म्हणजे हा. लय जणांची इच्छा आहे की तो बैल पळवाय, तर शेवटी त्याच ती बी वाटते ना की बाबा नवीन ड्रायव्हर बसवला काय तर घोटाळा म्हणा काय होईल, मग ते नाही जुळत. मग ती मामाला ती कसं आपलं कोणी पळवला 1-2-4 ड्रायव्हर आहे ते त्यातलेच कोण असलं तर आपलं पळवायचा बैल. नवीन कोण असं जे बसून ते जुळत नाही गणित त्या बैलाच. हो माहिती आहे ना त्यांचं. तसं मग वैभव मामा एक पळवायचं आहे ना पहिला हो, बाकासूर? ती पहिलं तेच पळवत होता, वैभवच पळवत हा. होता. आता मागणं जरा वेळेस वैभव म्हणजे दुसरा ड्रायव्हर आहे त्यामुळे म्हणतो असं काय आपलाच बैल आहे हो पळवत, हो हो. तसं काय नसतंय त्याचं. वैभव मामा होते काल मैदानात? होते काय म्हणते त्यांचं काय म्हणणं असतं नेहमी? तुम्हाला काय सांगतात आधी पळवायचे? वैभवचं काय ते सगळं विचारून असतं म्हणजे सगळ्यांनी. तो माणूस असा आहे की ताडकीफाड बोलणारा पण आहे आणि प्रेमळ बी तेवढाच आहे. हा. तो काल मला पहिल्यांदा आल्या म्हणला गादीला ती काय झालं होतं, गादी केली छकड्याला तिने, पोत नव्हतं गादी त्याला, ही नव्हतं बांधलं नव्हतं साईडला. तर ती म्हणला वैभव ही चालतंय का छकडे बदलू दे. मी बसून बघितलं तर म्हणलं असू दे चालतंय छकडे. तिथनं पुन्हा त्यानं सगळं प्रश्न, बैल कसा झोपलाय, गाडी किती टाकली पाहिजे बैला, कासर व्यवस्थित बांधला तोच होता पण म्हणायचं कासर व्यवस्थित आहे म्हणजे बघून सगळं विचारून. पुन्हा कसं आहे बोलून येत नाही ही गोष्ट. नाही एकदा पळायला की पळायला आहे ना. तो तसा माणूस एक नंबर आहे वैभव, म्हणजे सगळं असतो ना बैल खाली सगळं 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 करतो ते. कुठलं काम जमत नाही असं नाही त्याला, सगळे करतो काम. सगळं जर मला आणि लाजत नाही महत्वाचं. हा मंत्र म्हणला कंटिन्यू ती किट बाकासूरची. हो किट. तू कधी कांजी घालून त्याला बघितलाय का एकटा बैल एक नंबरचा आहे म्हणून? नाही 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 नाही. कपडे बिपडे बोट बीट घालून अजिबात असलं त्याला म्हणजे ती पटतच नाहीत. काय आहे म्हणतो तेव्हा आपण बी म्हणजे पहिल्यापासून सर्वसामान्य माणूस आहे. आता नाव आता चर्चेत आहे का? होय का होय नाही? होय. हा. नाव झालं म्हणजे आपण बी बराच संघर्ष त्या केलाय. नाव बी असं काय कोणाचं बी होत नाही, त्याला प्रामाणिकपणा बी तेवढा लागतो, म्हणून ते नाव बी झालंय आपलं. त्या प्रवासात अडचणी पण राहिले असते की लय अडचणी काय काय आलं तरी काय आता न सांगायचं त्या अडचण आहे काय. तरी शेवटी आहेच काही कमी लेखणारी माणसं बरीच असते. मी असा एक माणूस असेल कुठल्या बैलाला कधी कमी लेखत नाही, कुठल्या ड्रायव्हरला कमी लेखत नाही. काय बी घडू शकतो, बैलगाडी क्षेत्र आहे ते. आपल्याला लय जणांना कमी लेखलं पण ते आपण साध्य करून दाखवलं की आपण काय. म्हणून असं मी पहिली पण मुला तुमची पहिली मीच घेतली तेव्हापासून लय बैल हाणत उभं राहिला होय ना. होय. लय बैल हाणली तशी. पाक कमी नंबरातली जरी हाणली तरी आपण हाणू शकतो आणि एक नंबरची गाडी दिली तरी हाणू शकतो. पण माणसं काय म्हणते ती का आता दुसऱ्या गाड्यांवर बसत नाही काय? मानणारे म्हणते ते, पण जे हाणतोय त्याच माहिती आहे ना बाबा ह्यो हाणतोय गाड्या. आता दिवसभर जर हाणत बसायचं म्हणलं तर चालेल का? नाही चालेल. दिवस पुरायचा नाही ना. हो, मग आपलं 1-2-3 गाड्या हाणायच्या तेवढंच. परत पुन्हा आता तुमच्या गाड्या असतील तेव्हा तेवढ्यात हाणता का कसं असतं? तेवढ्या दुसरं नाही ना. हा एखाद्याला ड्रायव्हर नाही अर्जंट म्हणजे बाबा ड्रायव्हर आलेला नाही काय नाही, एखाद्याला ऍडजस्ट करून द्यायचं ते ड्रायव्हर असतो. शेवटी ड्रायव्हरांच्यात बी चालतं बाबा माझी गाडी एक ऍडजस्ट कर, तुझ्या एखाद्या दिवशी मी करीन कुठं तर असं ऍडजस्ट करून. बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर तुम्हाला कुठल्या ड्रायव्हरांची लय साथ लागली असं वाटतं? जुनं जाणकार आपण जुनं जाणकार आहे बरे ड्रायव्हर. आता म्हणजे गुरु म्हणून काय सचिन ड्रायव्हर आहे माझं म्हणतात, तिनेच बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी पहिल्यांदा छकड्यात बसवलं. त्यांनी आपलं शिकवलं मला सांगितलं बाबा आणि ते बसवायचे ते धाडसानं ती म्हणायचे असं नाही काय होत बस. तेव्हा किती वयाचा होता आम्हाला ड्रायव्हर तुम्ही? तेव्हा लय बारक 10-11 वर्ष. लय कमी वर्षात डिरिंग केलं. पहिल्यापासून हेच उद्योग, दुसरं काय केलं बैलांच्याकडे. हा बैलांच्याकडे पहिल्यापासून तो नादच होता, त्यामुळे काय वाटलं नाही एवढं. आणि झालं बऱ्यापैकी म्हणजे बरे ड्रायव्हर आहे त्याच. पण नादाचा सोनं झालंच किंवा कसं जरी म्हणत राहणार घर चालतंय सगळं 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 जे काय आहे ते आपण नादावच आहे. फुल टाइम दिलाय ना. फुल टाइम जे आहे ते सगळं ते त्या नादावं म्हणजे हे केलंय आपण. घरची वस्त्र काय गेली ती 2 होती मध्ये तरी? त्यातलं एक दिलं, ती मोठं होतं ते दिलं. आता ते काहीतरी सलग राहिलं ना आम्हाला ड्रायव्हर काय सांगितलं? 2-3 8 सलग राहिलं ते. मग ते आपली आता मी त्यांची गाडी पळवते. त्यांना दिली वाटेवर ते
दादा आणि ते आहेत का नाही अंबरनाथ वाले हा. त्यासनी दिलं वाचवते म्हणजे चांगल्याच धावणीला गेली चांगले चांगले पहिलवान ही हा पहिलवान बादल पळते त्यांच्यात त्यांची गाडी लय पळवली ना तुम्ही आमच्या ड्रायव्हर ती पहिल्यापासून बैल म्हणजे आता काय झालं होतं पहिलं नागो ड्रायव्हर पळवत होता नागो ड्रायव्हरला गाड्या 1-2-3 जास्त झाल्यामुळे परत ड्रायव्हरने तिथं म्हणले तू गाडी हानी तेव्हापासून मी सांगते तिथं गाडी आम्हाला ड्रायव्हर जेवढं होती सगळं मैत्री खातरच होतं तुमच्या ड्रायव्हरच्या हा मैत्री खातीर ती काय असं नाही हाय ती बरीच अशी कुचकापाना करणारी पण त्यांच्याकडं नादाला लागत बसायचं त्यांच्या नादाला लागायचं नाही आपण आपलं मार्गात नसायचं जर आम्हाला ड्रायव्हर तुम्ही मित्र असं तर फाटीत सगळी चुरशी सगळं फाटीत गेले की कोण कोणाचं नाही होतं का तुमचं कधी झालं असं कोणाकोणाला बऱ्याच राव झाले आता अच्युतन मी रोज आहे एकत्र हो तुम्ही एकत्र बसायचा एखाद दिवशी मी 1 नंबर एखाद दिवशी तू 1 नंबर किती गाडी सेमीला पण येतो का सेमीला बी एकत्र असतोय कवा कवा तो मारतो आता कालच उदाहरण सेमीला तो रायफलच्या गाडी होता आणि मी बकासूरच्या गाडी दोन्ही एका सेमीत गाड्या हा एका सेमीत बकासूरची गाडी त्यात लागली आणि दोघच फाटीन पळत खाली का तर माहिती गाडी होती दोघं मी गाडी हाणणार होतो शेवटी तो होता बैलाला इकडे तिकडं मग दोघं फाटीतनं पळत आणि परत फायनलला त्याने केला आणि माझा 4 नंबर झाला मग काय राग जर मानायचं म्हटलं तर पुन्हा आपण रोज आहे नाद म्हणजे आपल्याला नाद रोज करायचं ते काय एक दिवस करून लागणार आहे का नाही असा विषय त्यामुळे ड्रायव्हर सगळे जोडून आहे बघितले आहे ना सगळे आज मुंबई पुणे तिथे आम्हाला ड्रायव्हर की आता नावाल्यामुळे बिनजोडला हाडा यावे नाही हो येते की कुठे शेटचे तिथे आपल्या तर हाईच आता अंबरनाथ वाल्यांची बैल मुंबईला गेली की असतो मी तिकडे जाता हो परत आकाशनगर ते सुंदर तो पण तिकडे मुंबईत असला की त्यांचा फोन येतो म्हणजे असते सगळी माणसं आहेत आपली बऱ्यापैकी सुंदरच नाव काढते सुंदर बद्दल काय सांगलो काय त्यांना आले आजच वयात गाजवलं होतं आहे नाही बिनजोड बैल ते पब्लिकचा म्हणजे तसला बैल नाही पब्लिकचा बित्ताळ म्हणायचं तर त्याला म्हणायचं आणि बिनजोडच असतो खरा आहे ना बैल बिनजोडला जास्त पळाला आपल्या भागात बी पळतो 3 फेऱ्याला फक्त बैलाचं कसं म्हणजे जरा आजारी होतं ना हा जरा आजारीचा अजून बी थोडा आजारीच आहे पण झालाय बैल बऱ्यापैकी कव्हर बैलां त्याला पब्लिकचं बित्ताळ म्हणायचं सुंदरलाच का असं म्हणताय आदत वयापासून त्यानं पब्लिकला पळून 1 नंबरची शक्ती केली त्यानं कुठलीच गाडी मारायची राखली नाही सगळ्या मुंबईत गाड्या मारल्या लय पळला आहे का नाही लय पळला तिथं पण आपल्या कोळ्यात मागच्या वर्षी सुंदर सुंदर बघितलं तुम्ही सुद्धा नाही सचिन मामाने हाणले तो बैल तवा बी 1 नंबर केला सुंदर वरचा बी तुमचा अनुभव काहीतरी मोठा आहे ना तात्यांचे हो तात्यान सुंदर आणि ते गाडी काय झालं सचिन मामाने इथं पळवली आणि परत बैल मला वाटतं पेडगावला डायरेक्ट एकत्र घातली पेडगावच्या अड्ड्यात ती गाडी चांगली सुपरफास्ट धावली गाडी तवा गाडी झाला 2 नंबर पण गाडी लय स्पीडनं पळत होती आणि ते गट बी अंतरानच काढला होता सेमी पण अंतरानच काढला होता फायनलला 1-2 फुटातच बाकासूरचा 1 नंबर झाला बाकासूरचा लक्कनचा आणि ह्या गाडीचा 2 झाला सुंदर पण खतरनाक आहे ना गाडी पळायला गाडी लय पळाली तुम्हीच पळवली होती ना हा मीच पळवली परत म्हणजे ती गाडी जेव्हा एकत्र घातली तेव्हा राहिल्या फायनल तेच म्हणलं सुंदर आहे झालं की डायरेक्ट लगेच माळशिरसचा अड्डा पुन्हा मोठा बैल पोळ्याचा अड्डा होता तिथं बी राहिली गाडी म्हणजे जेवढ्यांदा घातली तेवढ्यांदा राहिल्याच गाडी ती फायनल आता मुंबईला जेव्हा बिनजोड असते तेव्हा कसं त्यांच्या बिनजोड मोठ्या पैशात असतात काय बर्डन राहतं आपल्यावर काय ड्रायव्हर माणसं आपली जेवढी मुंबईत आहे तेवढी चांगली माणसं त्यासनी महत्वाचं काय आहे म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे नादातली जुनी माणसं आहे सगळी ती त्यांचं सांगणं काय जी आपल्या नशिबात आहे ती होणार आहे अरे तू पळवायचं काम हा आणि त्यासनी माहिती आहे गाडी होणार नाही होणार अंदाज लागतोच की त्याच्यावर झाले जी माणसं जी नादात आहे ती ज्यांनी आयुष्य घालवलं ती माणसं सगळी त्यांचे अंदाज लागतोच बाबा काय नाही काय एवढं काय नसते बरं म्हणजे बऱ्यापैकी पहिल्यांदा जेव्हा गेलो मुंबईत तेव्हा जरा थोडं ही वाटलं पण पब्लिकला असतं ऐकले हा पब्लिकला बैला पळायला थोडा ताप होतो पण आता नाही आता शिस्त आहे तिथे मुंबईत होय का हा पहिल्यागत नाही राहिलेलं पहिला लय मार पाहिलाच नाही सगळं ती बंद झाली आता हो ती बंद झाली आता कॅमेरावर आहे ना म्हटलं हो कॅमेरा तिथं तर 3 ठिकाणी कॅमेरा असते खाली मध्ये वर तुम्ही खाली पण काय करायचं नाही तिकडं ती म्हणजे हे झालं ती बंद झालं शिफ्टी चावायचे पुन्हा दांडक्याला मार हे बंदच झालं सगळं शिफ्टीच्या विचारता म्हटलं तुमचं कधीच नाही ना किस्सा असं कधी काय झालं काय नाही कधी आहे का नाही काय असेल तर तुम्ही खाली जाता एकदा फक्त झालं होतं अमरापूरला पण ती काय बैला शिंग अडकलं तो बैल पडल म्हणून त्या जरा मी गाडी काढून गेला आणि नशीब असं बघा शिफ्टी चावली आणि बैलांनी शिंग काढला अडकलेलं पळत आणि तीच गाडी लागली तेवढंच घेतलं पण ती काय मी सांगितलं बाबा असं झालं होतं बैल असं अडकून पळत होता काढायचं पडल म्हणून चावलं म्हणजे
त्यानं ती कळ आल्यावर असं शिंग काढलं आणि तीच गाडी लागली पुढे. सगळं टायमिंग जुळून हो टायमिंग जोडून. पण ते आपलं मी वर गेल्या सांगितलं बाबा असं असं आहे. ती परत निकाल त्याने म्हणली मग असू दे. पण चांगलं झालंय अमर ड्रायव्हरी का होई म्हणजे ह्या सगळ्या शिस्तीमुळे बैलांना पण त्रास असला. हा सगळ्यांनीच महत्वाचं सुट्टीचं म्हणा पट्टी टाकल्यापासून परत क्रिकेट कसं झाले फॉल तर फॉल आहे ना गाडी. हो पाय पुढे असला की फॉलच. सुट्टी मेकर असो किंवा अमर ड्रायव्हर ती पण बरं झालं का 3च फेरं पळायचं परत नाही मग सगळ्या गाड्यांची पण बरं झालं 3च फेर. आणि एकदा पळाला मार खाल्ला की घरी जायचं थांबायचं ना. ती एक महत्वाचं बरं आहे. कसली पण गाडी कोणाची काय होतंय जे आहे ते बाबांनो डबल पळवायचा बघू सेमीला घेतलं तर घेतलं ऑब्जेक्शन. तिने तेवढं सावध असलेलं चांगलं नाही पळल्याला चांगलं बैल. बैलांनी फेरं जर टाकायचं फेरं काढून बैल मैदानात काढले चांगलं. नाहीतर ते उगाच फेऱ्यासाठी असं कोणाच्या गाठात हाणायचे त्याचं दुसरा एखादा पळेल त्याला बी म्हणजे हे नाही चान्स नाही. अमर ड्रायव्हर वासर बी आणता कधी आपली घरची बिरची फेरायला पळत तसं शहाणी कुठली मला सांगा मोठी बैल शहाणी काही मोठी बैल शहाणी म्हणजे आपली पॅक असते जो शिकलेली. वासरांचं काय होतं आदत बैलच्या अड्ड्याला आता गत्याला गत्ती स्पीडनं पळती का तर पळती पण वायबल होती जरा अडकाडकी म्हणजे बिहारात एवढाच विषय. अमर ड्रायव्हर आता मोठी बैल चांगली बैल ह्यांचं कारण काय गुलाबात राहणार बैलांचं म्हणजे शिस्ती जास्त म्हणून का. गुलाला तर राहायचं कारण महत्वाचं तुम्हाला सांगतो मालकानं जाणलं पाहिजे. नाहीतर बरीच मालक अशी आहेत की माझा लय पळतो. आधी बैलाची कॅपॅसिटी जाणली पाहिजे मालकाने. बैलाला गती असल्याशिवाय पर्याय नाही. ड्रायव्हर ही काय करू शकत नाही. ड्रायव्हरचं काम किती आहे 20% 30%. बैलाला गती ही पाहिजे. गतीशिवाय पर्याय नाही. कोणाचा बी असो मग ते माझा असो तुमचा असो कोणाचा बी असो गतीशिवाय पर्याय नाही. गती पाहिजे. हा मुळची गती पाहिजे ना. गती नाही बैलाला जर म्हणलं आपण बसलो म्हणत काय नाही फुटानं मार खाल्लाय 2 फुटानं खाल्लाय रोज ह्याला मारतो त्याला मारतो आपण बोलून उपयोगच नाही. बैल पळायला पाहिजे हे महत्वाचा मी एक मेन मुद्दा. आणि दुसरं म्हणजे हाय ती बैल पळणारी फक्त नियोजन नाही म्हणून राहिलेली आहे. तशी आहेत का अमर ड्रायव्हर बरीच बैल वासरांचं फेर वेर बघतो आहेत का नाही बरीच बैल वासर बरीच आहे ती फायनलला म्हणजे राहण्याच्या मागची आहे ती फक्त नियोजन आहे मन माग आहे ती कधी कधी येते कळलं पाहिजे ना. नियोजन आपण कसं केलं पाहिजे किंवा कोणाकडे नियोजन दिलं पाहिजे असं ही बी कळलं पाहिजे. आपल्याला कितीपर्यंत म्हणजे कुठल्या रेंजचे पैर होते ते आपण कुठल्या रेंज मध्ये पळायचं आपला बैल कुठल्या रेंजचा ही महत्वाचं कळलं पाहिजे. एका दुकट्याचं काम नाही अख्खा सेटअप आहे मोठा आहे ना बाबा म्हणजे नियोजन करणारी वेगळी ड्रायव्हर वेगळी सुट्टी मेकर वेगळा. नियोजन करणारी सुट्टी मेकर ड्रायव्हर धरणा सोडणारी छकडा वाढणाऱ्या किंमत महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो त्यानं छकडा वाढला तर आहे सगळं. सगळे म्हणते छकडा वाढणारा किंमत नसते पण तो महत्वाचा मेन माणूस आहे. छकडा वाढला म्हणजे लाजायचं मी वाढलाय स्वतः आणि अजून बी वाढतो. फेरायला बिरायला गेले काय पोरं कमी असले की स्वतः वाढायला लागतोय की त्याला काय लाजायचं काय आपलंच आहे शेवटी. सगळ्याची किंमत आहे महत्वाचं फक्त किमतीनं राहिलं पाहिजे. किमतीनं राहिलं सगळ्यात किंमत आहे. एका बैलाच्या मागे लय मोठं नियोजन असतं ना. मोठं म्हणजे संघर्ष बी आहे त्याला. सहजासहजी कोणाला म्हणजे बैल लागत नाही. जे नीतिमत्ता साफ आहे त्यालाच बैल लागतो. तेवढं खरं बोलला आहे ना ड्रायव्हरला जेवढ्या गाड्या पळावता ही करत नाही. जे नीतिमत्ता साफ आहे त्याला 1 नंबरचा बैल 100% 1 नंबरचा म्हणण्यापेक्षा फायनलला राहणारा बैल 100% भविष्यात त्याच्या लागणार. जी जुनी माणसं होऊन गेली ती सांगते त्यांचा अनुभव पण लय कामाला येतात ड्रायव्हर आहे ना. 1 नंबर म्हणजे माणसाने त्या माहिती आहे तिने बऱ्यापैकी आयुष्य घालवलंय सगळं तिने त्या नादात. काय केल्यावर काय होतंय काय नाही ते सगळं त्याची माहिती आहे. अशी माणसं होती की मी ऐकली जेवत नव्हती पण 8 जणात आहे ना. अहो म्हणजे बऱ्यापैकी माणसं घरातून भाकरी घेऊन जायची पहिली आणि बसल्यावर गाडी दुसऱ्यांच्या बैलांच्या मागणं पळाय का तर तो नाद होता. आता काय अड्ड्यात सगळं मिळतंय म्हणा पैसे दिले की सगळं पाहिजे ते. पण ते पहिलं दिवस म्हणजे माणसं सांगतात त्यात काय बदल आहे. पहिलं डोक्याला टाळे बिवेल मी स्वतः शिव्या बिव्या खाल्लेल्या लय जणांच्या खाल्लेल्या ती खरी कंडिशन आहे. छकड्या बिकड्याला हात लावून देत नव्हती माणसं पहिली. बैलाचा कासरा बिसरा वळडून देत नव्हती ती. डोक्याला टावेल असला तरच याचं जवळ चूळ भरून यायचं. आता कुठनं बी येतो सोडतो कासरा की चला घ्या. आता काय राहिलेलं नाही होत पहिल्या नाही काय म्हणजे डोक्याला टावेल आणि बिवेल तसलं काय नाही. जायचं सोडायचं गाडी निघल्या म्हटलं की आणि आता काय झाले चुकून हालायचं म्हटलं की पावती अचानक एखादी गावली सोडा बैल मग पाणी केलं तर केलं नाहीतर मग ती घ्यायची सोडायची आणायची पाहिजे पळवायची असं आहे. पहिलं दिवस नाही राहिले. आता पण एक चांगलं झालं आम्हाला दादा मोठा अड्डा पडल्यामुळे खरंच म्हणजे बैलवाल्यांचं पण चांगलं झाले काय का नाही. म्हणजे नंबरात राहिला अड्डे एवढे की प्रत्येक नंबरात राहतोच पुढे नंबरात राहतोय. बक्षीस चांगली आहे ती. पहिलं मोठं बक्षीस म्हणजे लय मोठं असायचं 51,000 ते बी मोठ्या मैदानात कुठल्या जर असलं तर. पहिलं 21,000 11,000 31,000 ही बक्षीस लय झाली. लय मोठं बक्षीस म्हणजे पण ती मजा बी होती वेगळी म्हणा.
आता बी आहेच की, आता काय तेव्हा ती गाड्या पळते ते पहिलं 5 गट पळायचं, आता 10 गट पळते. हा. शेवटी गाड्या वाढल्या, सगळं म्हणजे नियोजनच बदलत गेलं सगळं. आता तुम्ही गाडी घेतली आम्हाला ड्रायव्हर, आपल्याला जायला यायलाच का पोरांना? हो, पोरासनी म्हणा आपल्याला जाय याला इकडे तिकडे लागत्या म्हणून गाडी घेतली. मग आणि पोरं तुमच्यावर कंटिन्यू अमरशेट, म्हणजे जशी तुमची जी गँग बघते तीच दिसते. हा. पहिल्या मुलाखत दिवस नातं ती गँग बघते, एक निष्ठा का आम्हाला ड्रायव्हर कायम कायम एक निष्ठा असणार. आहे का नाही? हो जी वास्तव तुमची घडली ती फक्त त्यांच्यामुळेच नाव. हो, ही पोरं झटते. अहो आपण काय रोज कुठेतरी बाहेर असणार मैदानला, ही झटणारी महत्वाची पाहिजे ती. शेवटी झटणारा माणूस असल्याशिवाय नाही चालत. फक्त आम्हाला ड्रायव्हर तुमच्या प्रेमासाठी का? होय होय. काल होती का गँग सगळी बाका तुझ्या गाडीवर बसताय म्हणलं? काल लय लांब अड्डा तिकडे होता. लांब अड्डा होता त्यामुळे मी गेलो सकाळी लवकर. जे लांब असले इथनच बघते ती का? हा, लांब असलं की लाईव्ह चालूच असते त्यांचं. हा हा हा. पण आम्हाला ड्रायव्हर एवढ्या मोठ्या गाडीवर बसायचं म्हणजे आपल्याला पण थोडं वाटत असेल की, हो. आहे ना? कारण कसं असतं, 1 नंबरची गाडी असली का नाही, तुम्हाला एक सांगतो म्हणजे शेतातली गाड्या करणारी माणसं आहेत. हा. मग कोण माणसं म्हणा, ड्रायव्हर म्हणा, कोण सुट्टी मेकर, धरणा सोडणारे नियोजन वाली, गाडीने जर चुकून मार खाल्ला असता का नाही, कालचं उदाहरण सांगतो, चुकून मार खाल्ला असता तर ती काहीतरी कोणतं सांगणार ड्रायव्हर कमी पडला, ह्यानं अशी हाणली तशी हाणली, किंवा बैल सुटला नसता एखादा, म्हणजे सोडणारा नवीन असला, सगळं बदलत जातं. आणि ज्याला आता लक आहे का नाही, म्हणजे मालकांचं उदाहरण सांगतो, ज्याला लक आहे त्यालाच बसवते. जी गाडी फायनल राहते त्याच्या ड्रायव्हरची, त्यालाच बसवायचा गाडी. असं चालू आहे आता. आताची कंडिशन तीच आहे. पण आज तुमच्यासारखे आहेत की आहेत अशी संघर्षात आलीवर आहे ना, करत 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 बाकी असं काय नाही की घरचा इतिहास आहे जुना बैल. नाही नाही, तसलं काय ना, आपलं स्वतःच्या ह्याच्यावर म्हणजे आपण सगळं करत आल्या. आणि म्हणजे पहिल्या गाड्या म्हणजे कसल्या बी हाणायचे हो, बाहेर जाणारी म्हणा. उलट ते तू म्हणला होता की आज वाचवायची डेंजर का पाहिजे, कधी कधी अडकतो बिडकतो म्हणून आपण. तेच की तुमचं पण झालेत ना तशा घटना, आहे ना? झाले पडलोय मी पण 1-2दा पडलोय. तेव्हापासून अनुभव येतच जातो ना आपल्याला. हो, अनुभव येतो जातो ती काय शेवटी. आणि जशी जशी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या पळवल्या आम्हाला ड्रायव्हरला अनुभव येत असेल का वेगवेगळं? हो, हर तऱ्हेचे बैल हो, कुठला कसा पळतोय काय लगेच कळतंय. पण आता तुम्ही माहिती म्हणा, अंबरनाथची गाडी आता हातात बसलेच आहे ना, कुठे आई बैल कायमची झाली हो, म्हणजे रोज पळवण्यातली, त्यामुळे काय वाटत नाही त्या गाड्यांचं. त्याच्यावर पायरा असल्यावर फक्त दुसऱ्या बैलाचा विचारता का? दुसऱ्या बैलाचा आपलं डायरेक्ट ड्रायव्हर असतो शेजारी, नाही तर त्यांचा आधी ड्रायव्हर का? तुमच्या बैलाचा कसं, आणि बघितलेला असतोच तो, हा. बऱ्यापैकी बघितलेला असतो किंवा हाणलेला असतो, तरी बी विचारायचं आपलं, बाबा तुमचा बैल म्हणजे जास्त कशाला पळतोय, शिफ्टीवर जास्त पळतोय, थापावर जास्त पळतोय, आवाज असं विचारणं आपलं काम आहे. कारण ती सेकंदातला खेळ आहे. सेकंदातला परत बोलून येत नाही, मार खाल्ल्याला बोलून येत नाही, गाडीने जर हारली तर पुन्हा बोलून येते का नाही. काल सेमीत काय झालं म्हणलं, मागणं पुढे कट केली गाडी. हा, सेमीला ओव्हरटॅक म्हणजे शेजारी गाडी होती, ती लई पुढे पळत होती गाडी, पुन्हा मागणं ओव्हरटॅक करून एक निकालात. ती वैशिष्ट्यच का हो बाकासुरचा ड्रायव्हर? वैशिष्ट्य आणि बैल बी पळतोय, गतिशिवार नाही काय. नाही ती वैशिष्ट्यच ना, पुढे तोंडाला निकालात ओढतो गाडी ते. कारण किती बघितलं किती तरी अंतर पट 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 खाली निघाली कमी पळतो बैल, पुढे 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 जास्त निकालात पळतो. आणि ते म्हणते ती पण करा ना, जेवढ्याकडे बघतो ना खाली सुट्टीला. हो, ती काय बैल लय शानाची, सगळं त्याला येताना पण शांत, सगळंच कळतं त्याला, बोलल्याला कळतं. होय, होत जवळ न बघितलंय म्हणून मी सांगतोय, नाही तर कशाला मी जर नसतो जवळ तर मला तर काय माहिती आहे त्याचं. खरंच आहे ड्रायव्हर, त्या गाडीवर बसणं म्हणजे चर्चा बिर्चा होती. होय, बाकीच म्हणलं पाहिजे आपल्याला, नाही ना ड्रायव्हर? बरोबर, सगळं चांगलं जुळून आलं, सगळं चांगलं. हो, आतापर्यंत जेवढा प्रवास केला तेवढं चांगलं झालं, आहे ना ड्रायव्हर? हो, चांगलं. आता काय आपलं स्वतःच गाडवायचं काय डोक्यात मोठं? एक ती दिलं मोठं, दुसरं एक आहे ते आता एक फेरा टाकलाय त्याला, ती बी आहे चांगलं वाचून. म्हणजे तुमच्या डोक्यात नाही आपण बी तयार करायचं एखादा का? बघू परत परत बैल तयार करायचा तर करायचं 100%. पण आता आपल्याला दोन्ही कामं जमणार नाहीत, ड्रायव्हर किपी आणि बैल बी दोन्ही जमत नाही. एक चाललोय आपलं, एक चालवायचं, ड्रायव्हर घेतलं जरा हळूहळू, ड्रायव्हर घेतलं जेव्हा आपण रेस्ट बंद करेल मला रेस्ट घेईल तेव्हा आपण एखादा 2 बैल घडवायचा, तोपर्यंत अनुभव पण मोठा येतोय, अनुभव येतोय. आणि आपण महत्वाचा काय विषय थोडक्यात ते कुंभार आहे म्हणायचं, आपण घडवायचं आपल्याला सगळं जमतं. अनुभव येऊ सगळा आहे. पारख कशी करतो आम्हाला ड्रायव्हर आता करताना वासरांची? पारख काय चांगलं जा, मी महत्वाचं ती म्हैसूर बिसुरी घेतच नाही. हो, माहिती आहे तुम्हाला, 15 किलो पहिलं जातीचाच बैल म्हणजे चांगला, जेवढा क्वालिटीचा असेल तेवढाच घ्यायचा. आणि महत्वाचं बैल आम्हाला ड्रायव्हर ती तुमचं सगळं नैसर्गिक वातावरणात गोठा आहे. हो, जंगलात असल्यावर गोठा आहे, पाक मागे टेन्शन नाही काय, त्यामुळे वासरू बी फ्रेश राहते सगळं, म्हणजे तिथं वातावरणच ती एक नंबर आहे. रपंटपच आहे ना सगळं. नमस्कार. कंटिन्यू अमरशेड वर काय सांगाल? अमरशेड आज मला वाटतं 0 वर आलेलाच म्हटलं चाल ड्रायव्हर आहे ना, मागणं काय सांगाल अमरशेड बद्दल? अमर बर मी नाही म्हणलं पहिली बसणे एका वर्गातच आहे, आणि ह्या नादात बी आम्ही एकत्र झालो दोघं, कारण त्याचा संघर्ष हे सगळं मला
माहित आहे कमी ह्याच्यातनं वर कसा आलाय आता सगळं मला माहित. काल कसं वाटतं बकासूरच्या गाडीवर तुम्ही इकडे खुश जायची हो एक नंबर. मी लाईव्ह बघतच असतो, गेलो नाही मैदानात आणि गेलो तर काय दयाबरच असतो मैदानात. त्यामुळे बकासूरची आत्ता हाणायला लागलाय गाडी, अभिमान वाटते म्हणजे आपल्यावरचा कुठेतरी चमकते हिरा. तुमचं पण राव का अमर तेवढंच कर. मागचीच बैल तुम्ही त्यांची वासर राव नेता तयार करता, नंबरात काढली वासर सगळे यांनीच केलं की अमरची नाही पोरांनीच. त्याला गाड्या म्हणजे गाड्या हाणण्यात त्याचं लक्ष नसतं एवढं म्हणजे घरच्या वासरांच्या. त्यामुळे आम्ही पोरं जरा 5-6 जण नाही. आज गावाला ओळख भेटली त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याची गावात तशी ओळख झाली चांगली, अभिमान वाटते चांगली. अमर ड्रायव्हर ओळखीचा फायदा होतो बैलगाडी क्षेत्रातला आहे ना, लांब लांब 100% फायदा आहे त्याला. बरंच कुठं तरी काय सगळ्या प्रकारची माणसं आहेत हा. हो आणि मोठ्यापासून बारीक पर्यंत हा. होय. कुठं जाईल तिकडं मित्रमंडळी बैलगाडीतले एक अनुभव सांगतो का अमर ड्रायव्हर? गाडीचा अनुभव महत्वाचं, नाव चर्चा पाहिजे. हा तिथं एक आहे नावात आहे तोपर्यंतच आहे ना नाव. नावात आहे तोपर्यंत कारण वर खाली ग्राफ चालतोच. अख्खं गाव म्हणायचं मला हे नाला आहे काय सुधारणार नाही तरी कंडिशन सांगतो. हा माहिती आहे. हा एक मिनिट गावाली काय गाव सगळं पहिलं मला नाव ठेवायचं, बैला नाद करते ह्याला काय कळतं का, हा त्यांना जर आपल्या इथं वाईटच म्हणायचे ना सगळे नाव ठेवायचे. आणि शाळा जरा मी बुडवायचो ना, त्यामुळे तर सगळे मला काय सुधारणारच नाही असं काय. बैलच. पण महत्वाचं काय आता चर्चा नाव बी ऐकल्यावर त्यासनी बी बरं वाटतंय गाववाल्यासनी की बाबा आपल्या गावातला ज्याला म्हणजे बेरजे धरला नव्हता तो माणूस ह्या लेवलला गेला, असा विषय आहे ना. आज खरंच अमर ड्रायव्हर आहे ना. होय होय. आणि अशी अमर ड्रायव्हर तसं तुमचं माहिती एक बॉन्डिंग लय जवळ ना हा काय सांगाल त्या बॉन्डिंग बद्दल? म्हणजे आम्ही बघतोय असं माहिती तुमचं बॉन्डिंग. बैलाच काय झालं, बैल रिवर्स होता आणि सर महत्वाचं आलं गावात की बाबा असं असं आहे नियोजन, जरा गाडी पळवतो, बैलाच काय होतंय सांग. त्यासनी खरी कंडिशन सांगितली मी बैलाची काय होते. तुम्हाला जाणवली ती का? हा जाणवली. बैल जेव्हा पहिल्यांदा कुठं महिन्याच्या तिथं नाही महिन्याला राहिला होता, दुसरं कुठं तर पळवला बैल, पाय आपटत पळत नव्हता म्हणजे आकसूनच बैल गती मापाला लावायचा. 3 पायाचं. तर सरांनी म्हणलं अजून बैल काय कव्हर नाही त्याचं काही तर 100% आतला प्रॉब्लेम काय तर आहे. सरांनी बैल परत चोळून आणला दोंडा, त्याच्यावर जी बैल बारीला लागला ती बैल चांगलाच पळायला. काय आता स्पीड लावती खरंच लावते गॅपनच ना काय असेल गॅपनच ती काय म्हणजे काढलंच की अमर तुम्ही करत नॉर्मल मैदानात त्या आधी वाईच लागत पण नव्हता कुठं कुठं करत टप्प्या नाही का नाही. हो अमर ड्रायव्हर ह्यो आता मोठमोठ्या बैलांचा अनुभव आपल्या वासराला येणार कामाला आहे फ्युचर 100%. हो भविष्यात कामाला येणार ती. अनुभव महत्वाचा आहे, अनुभव घेत गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे काहीतरी त्यातनं. रोज उठून मैदानाला जातोय, जाऊन बसायचं खायचं काहीतरी नाही याचं घरी, त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे आपण जे काम करतोय ते फुल टाइम आहे ना, सगळं मन लावून केलं पाहिजे, काय पण करा सगळं मन लावून म्हणणे. आणि म्हणजे कसं त्याचा अनुभव घेतला पाहिजे महत्वाचं, काय होतंय आणि काय नाही. म्हणजे आपण कुठं चुकतोय, आपण काय करतोय. हो एखाद्या वेळेस आपल्याकडनं हार होती अमर ड्रायव्हर मोठ्या गाड्यांची, काय शिकता नेमकं त्यातनं आपल्याला कळते आपली चुकी कुठं झाल्या, कुठली चुकी झाल्या, बैल कमी पडलाय का, आपण कुठं कमी पडलोय, शेवटी निकालात गाडी कमी पडाल्या का, ही म्हणजे त्यातनं ते सगळं घेऊन जातंय, कळतंय काय केल्यावर काय होतंय. पण तुम्ही मगाशी म्हणला तसं मोठ्या गाडीवर जेव्हा बसतो अमर ड्रायव्हर आणि तेव्हा जर चुकून असं काय घडतं तेव्हा खरंच टेन्शन राहतं मोठं आहे ना अमर ड्रायव्हर. टेन्शन राहतं की काय होतं, परत चर्चा होत जाते हो ड्रायव्हरनं गाडी अशी आणली तशी आणली. त्यामुळे नॉर्मल मोठ्या गाडीवर पळताना हो तेवढं. कमेंट करणारी काय कमेंट वाचायच्या एक घेऊन नुसत्या टेन्शनच येतं, त्या कमेंट वाचल्या की टेन्शन येतं, त्यामुळे तिकडे बघायचं नाही आपलं काम. बघितलं मी इंस्टाग्रामला एकदा, म्हणजे चर्चा बेकार होती हो, म्हणजे ज्याला काय माहित नसतं ते बी बोलतो, घरात बसून काय आहे ते कमेंट टाकायचे, हे असं केलं तसं केलं. तुम्ही कुठल्या बैलांची नियोजन करता आता? नियोजन महत्वाचं सांगायचं म्हणजे मी पायरा बिरा कधी कोणाचं काय करत नाही. ओके. आपण ती करतच नाही, ती नादाला लागत नाही. सगळं करायचं म्हणजे मॅनेजर करते ती म्हणा, नाही तर स्वतः मालक करते ती. फोन फक्त एक येतो की बाबा नु असं आहे करू दे, तेवढंच हो किंवा नाही सांगायचं. आपण हो म्हणले की डन झालं, नाही म्हणले की लगेच दुसऱ्या तयारी लागते, एवढाच विषय. नाही तर बाकी ते आपण म्हणजे फक्त आपला अनुभव घेतलं काय करायचं आपण. हा ती पायऱ्या बिऱ्याच काय होतं, जरा लय फोन बिन म्हणजे वेळ लागतो त्याला, बसून निवांत करणारा माणसाचं काम आहे. म्हणजे एक जर मोठं मैदान असलं अमरभाऊ, मोठ्या बैलाचं पायरा असतं तर लय वेळ लागत असतं का सगळे नियोजन करून करायला? जेवढं मोठं नियोजन तेवढं लय डोकं दुखी. झोपण असेल लागत का अमर ड्रायव्हर तुम्हाला पण रातच्या? लय तर मोठं मैदान असलं की लय डोकं दुखी. तर पायऱ्याचं गणित म्हणा सगळं जिथल्या तिथं लागतं. आणि मोठ्या मैदानात गाडी ड्रायव्हरांचा एकच हिशोब असतो की मोठ्या मैदानात गाडी आपली एकतरी फायनल राहावं. बरोबर. अमर ड्रायव्हर आता तुमचं नाही की एक नंबर झाला पाहिजे,
गाडी फायनल राहणं महत्वाचं असतं. ती बरोबर म्हटलं, म्हणजे बऱ्याच मोठ्या जणांचं असतं की राहणं लय महत्वाचं आहे ना फायनलला. हो, म्हणजे जास्त आपल्याला म्हणजे डोक्यात विचार सगळं सेमीला येत असतील ना ड्रायव्हर. गट काढला की सेमीला डोक्यात विचार बाबा गाडी कशी लागते, काय लागते, उलटी सुलटी लागत्या, कुठल्या खांदावर लागते, असं म्हणजे डोक्यात चालूच असतंय ना. आणि बऱ्यापैकी मी तरी जेवढं पैर असतील मोठ्या मैदानात तेवढं बाहेरलंच बैरले. म्हणजे जरी एक खांदा डावा पळणार असला आपला बैल तर उजवीचा बाहेरलाच घालायचा. कुठनं गाडी निघेल काय सांगता येते का? पब्लिकला निघेल, कुठं मध्ये निघेल, नाही उलट्या बाजून निघेल, ती काय शेवटी. आणि आम्हा ड्रायव्हर तसं मांडलंच पाहिजे. आता काल मला वाटतं जो 250-300 किलोमीटरचा प्रवास होता का नाही, हो, कसं गेला ना कसं आला पिकअप मधनच गेलो माहितीवर. माहिती येताना त्या गाडीत आलो, जाताना गेलो वाटेगाव. पिकअप म्हणजे बैल घेऊन हळूहळू मांडलंच पाहिजे आम्हा ड्रायव्हर. 4 वाजता उठून इथनं बरोबर 4ला निघलो, तिथं 8, 8:30-9ला पोहोचलो. आणि एकदा गेले की माहिती मला तिथं झोप नसते ड्रायव्हर. ती काय दिवसभर चालू होते. हो, संध्याकाळी घरी येईल तेव्हा ती निवांत. मग दुसऱ्या दिवशी रेस्ट नाही, दुसऱ्या दिवशी जर 8 तास तिकडे पळायचं लगेच. हो, दुसऱ्या दिवशी 8 वाजता की आणि जायला लागतो काय. म्हणजे तसं बरंच मोठा 8 तास आहे का ड्रायव्हर. होय होय.